नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, उखाणे तर सर्वच घेतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नव्या पिढीचे विनोदी आणि चावट उखाणे। हे तुफान कॉमेडी उखाणे ऐकल्यावर तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा। चला तर सुरू करूया आपले हे विनोदी आणि चावट उखाणे। उखाणा नंबर 1। मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजूनी दिली सर्वांना जादूची झप्पी। मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजूनी दिली सर्वांना जादूची झप्पी। रावणचे नाव घेते, द्या सगळ्यांनी एक एक पप्पी। उखाणा नंबर 2। टोपलीत ठेवले होते आंबे, ते गेले सडून। टोपलीत ठेवले होते आंबे, ते गेले सडून। रावणचं नाव घेते, नाकातला शेंबूळ फुरकन वडून। उखाणा नंबर 3। गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काळा काळा गॉगल। गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काळा काळा गॉगल। राव माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल। उखाणा नंबर 4। सप्तपदीच्या वाटेवर राव मी तुम्हाला साथ देईल। सप्तपदीच्या वाटेवर राव मी तुम्हाला साथ देईल, पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना माझ्यासाठी मात्र 2 ड्रेस आणि 4 साड्या पण घेईल। उखाणा नंबर 5। निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान। निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान, आणि रावणचे नाव घेते, खाऊन तंबाखू पान। उखाणा नंबर 6। सकाळी सकाळी नळाचं भरतो मी पाणी। सकाळी सकाळी नळाचं भरतो मी पाणी, आणि आरशात पहा बाई दिसतेस डुकरावानी। उखाणा नंबर 7। लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल। लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल, रोडवरून चालायला लागलीस की काय दिसतेस तू माल। उखाणा नंबर 8। बस स्टँडवर लागलाय सेल आणि साड्यांवर आहे म्हणे 10% सूट। बस स्टँडवर लागलाय सेल आणि साड्यांवर आहे म्हणे 10% सूट, आणि अख्ख्या गल्लीत राव आहेत अगदी काळे कुट। उखाणा नंबर 9। एक होती चिऊ एक होता काऊ। एक होती चिऊ एक होता काऊ, रावांना घास भरवला तर मी काय खाऊ। उखाणा नंबर 10। अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वांग्याची फोड। अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वांग्याची फोड, राव हसतात गोड पण डोळे वटारायची फारच खोड। तर मंडळी, हे होते नव्या पिढीचे विनोदी आणि चावट उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद।